लातूर महापालिकेची सत्ता राखण्याचं काँग्रेस समोर आव्हान, तर भाजपला पुन्हा फुलवायचंय कमळ. लातूर महापालिकेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात काँग्रेस आणि भाजप यांच्यात नवी चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे, तर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर कमळ फुलवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नव्या आरक्षणामुळे अनेक प्रभागांमध्ये उलटापालट होऊन महापालिका निवडणुकीचं चित्र अधिक रोचक बनलंय. लातूर महापालिकेच्या 18 प्रभागातील 70 जागांसाठी मंगळवारी आरक्षण काढण्यात आले. या आरक्षणानंतर भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेसच्या काही दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांना एकतर सर्वसाधारण मधून उभे राहावे लागेल, अन्यथा प्रभाग बदलावा लागेल. काही माजी नगरसेवक मात्र सेफ झोनमध्ये राहिले आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि लातूरचे शहराचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्यापुढे आता सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. तर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह भाजपच्या इतर नेते त्यांना कसे रोखतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. लातूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग रचनेत बदल झालेला नव्हता. गेल्या वेळी सारखेच 18 प्रभाग व 70 नगरसेवक असणार आहेत. त्यातील पहिले 16 प्रभागात प्रत्येकी 4 तर शेवटच्या 17 व 18 प्रभागात प्रत्येकी 3 नगरसेवक असणार आहेत. यापैकी 35 नगरसेवक या महिला असणार असून अनुसूचित जातीसाठी 12 जागा असून त्यापैकी 6 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी 18 जागा असून यापैकी 9 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारणसाठी 39 जागा असून त्यापैकी 20 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. त्यामुळे 3,82,940 लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. यात अनुसूचित जातीची संख्या 67,474 इतकी आहे. त्यामुळे अनुसूचित जातीसाठी 12 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जमातीची संख्या 5,550 इतकी असून त्यांच्यासाठी 1 जागा राखीव आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.